दुसऱ्यांदा प्रेम जडलं, पळून जाण्याचं ठरलं, पण भलतंच घडलं. तपासात धक्कादायक माहिती. पुढे जे घडले ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल. पहिला प्रेमविवाह करूनही दुसऱ्यांदा प्रेम जडलं. दोघांनी आणाभाकाई घेतल्या. पळून जाऊन लग्न करण्याचं ठरलं, पण ऐनवेळी म्हणे तिने दगा दिला. शेतकामासाठी असलेला कटर त्याने तिच्या गळ्यावरून फिरवला. यातच तिचा तडफडून मृत्यू झाला. अनैतिक संबंधाच्या क्रूरतेने दोघांच्याही आयुष्याचा मात्र शेवट झालेला आहे. शिवथर तालुका सातारा येथील पूजा जाधव खून प्रकरणामध्ये पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केल्यानंतर पोलिसांच्या तपासात बरीच धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पूजा जाधव हिचा 10 वर्षापूर्वी गावातीलच प्रथमेश या तरुणाशी प्रेमविवाह झालेला होता. त्यांच्या संसारवेलीवर गोंडस मुलाने जन्म दिलेला होता. पती प्रथमेश साताऱ्यामध्ये रोज कामासाठी यायचा, तर सासू सासरे शेतात जायचे. पूजा घरी एकटीच असायची. याच दरम्यान गावातील अक्षय या तरुणासोबत पूजाचे प्रेम संबंध जुळले. गेल्या 6 वर्षापासून दोघांच्या मध्ये प्रेम संबंध होते. अक्षयची 7-8 एकर शेती आणि जेसीबी, यामुळे आर्थिक परिस्थिती त्याची उत्तमच होती. पूजा विवाहित असतानाही तो तिच्यावर प्रेम करत होता. पूजाकडूनही म्हणे त्याला प्रतिसाद मिळत होता. ते एके दिवशी माझ्याशी लग्न करेल या आशेवर अक्षय होता. त्यामुळे त्याने दुसऱ्या कोणा मुलीसोबत लग्नही केलेले नव्हते. आपण दोघे पळून जाऊ असा तगादा त्याने तिच्याजवळ लावलेला होता. काही दिवसापूर्वी तिने पळून जाण्यास होकार दिल्याचे अक्षय पोलिसांना सांगतोय. परंतु घटने दिवशी याच कारणावरून दोघांच्या मध्ये पुन्हा वाद झालेला होता. शेतकामासाठी जवळ असलेल्या कटरच्या सहाय्याने त्याने पूजाच्या गळ्यावर वार केलेले होते. यात ती रक्तबंबाळ झालेली होती. पूजेचा मृत्यू झाल्यानंतर अक्षय याने महामार्गावरून येऊन एका ट्रकमध्ये बसून पुणे गाठले होते. घटनेनंतर काही तासामध्येच पोलिसांना अक्षय आणि पूजाच्या प्रेम संबंधाबद्दल गावात माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. रात्री पुण्यात जाऊन पथकाने अक्षयला अटक केलेली आहे. पूजा आणि अक्षय या दोघांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत. या मोबाईलमधून आणखी बरीच माहिती समोर येणार आहे. दोघांचेही चॅटिंग कॉल तपासले जात आहेत. अक्षय सोबतचे नाते पूजा हिच्या जवळच्या लोकांना समजले होते. आपली भावकी एक आहे, तू असं काय केलंस तर समाजामध्ये आपली बदनामी होईल, तुला एक लहान मूल आहे, असं त्याला काही दिवसापूर्वीच जवळच्या लोकांच्याकडून समजवण्यात आलेले होते.